पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने शिवमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक 300 या ऐतिहासिक उपक्रमाअंतर्गत धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे। या भव्य सोहळ्यात 50,000 धनगरी ढोलांचं सामूहिक वादन होणार असून या ऐतिहासिक कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा आमचा संकल्प आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। धनगरी गजी ढोल ही महाराष्ट्रातील धनगर समाजाची शेकडो वर्षाची पारंपरिक वाद्य परंपरा असून तिचा इतिहास शेकडो वर्षापासून आढळतो। गजी ढोल म्हणजे धनगरांच्या इतिहास, संस्कृती, संघर्ष आणि श्रद्धेचे प्रतिबिंब आहे। गजी ढोलाचा आवाज म्हणजे शौर्य, भक्ती आणि एकात्मतेचे प्रतीक असून ढोल वाजवताना विशेष गजर, पारंपरिक नृत्य यांचाही समावेश यामध्ये आहे। संपूर्ण धनगर समाज एकत्र येऊन या वादनातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, जी संस्कृतीच्या सातत्याची जाणीव करून देते। धनगरी गजीढोल ही परंपरा असून धनगर समाजाची ही लोकसंस्कृती आहे। गजीढोल वाजवून श्री बिरोबाच्या नावाने जागर केला जातो। चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा हा नृत्य प्रकार असून याची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे। देवदेवतांविषयी भक्तिभाव धनगरी ओव्यांमधून व्यक्त केला जातो। आजही ग्रामीण संस्कृतीतील यात्रा जत्रांमध्ये याचे सादरीकरण केले जाते। ओव्या गजनृत्यामधून धनगरी संस्कृतीची असलेली वैभवशाली परंपरा मौखिक साहित्यातून उलगडली जाते। महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामध्ये धनगरी गजीढोलचा समावेश होतो। आत्तापर्यंत 2 वेळा राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्त साकारल्या जाणाऱ्या चित्ररथांच्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या धनगरी गजीढोल वादकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असल्याचं पडळकर यांनी सांगितले। हा कार्यक्रम रेसकोर्स मैदानावर घेण्याचा मानस असून यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आलं आहे। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलवणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत मोठं काम ज्या मायमाऊलींनी केलं, राज्यकर्त्या म्हणून त्या सरस होत्याच। जगभरामध्ये त्यांच्या तोडीची महिला राज्यकर्ती म्हणून आजही कुणाचं नाव नाही, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं अहिल्यादेवींच्या जयंतीचे कार्यक्रम देशभर करतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किमान 1200 कार्यक्रम देशभर केलेले आहेत। अहिल्या भक्त म्हणून आमची काही जबाबदारी आहे, आमचं काही कर्तव्य आहे आणि म्हणून जागतिक दर्जाच्या व्यक्तिमत्वाला त्याच तोडीचं अभिवादन केलं पाहिजे असं महाराष्ट्रातल्या सर्व अहिल्या भक्तांनी ठरवलंय। धनगर समाजाला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि त्या वारशाचं संवर्धन व्हावं, सांस्कृतिक वारसा जगाला कळावा, या दृष्टिकोनातून अहिल्यादेवींच्या राष्ट्र वाढीच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी पुण्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 50,000 धनगरी ढोल एकत्रित करून धनगरी रुद्र नाद आम्ही करणार आहोत। याचं वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, गिनीज बुक मध्ये याची नोंद होणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम अहिल्या भक्तांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की पुण्यश्लोक 300 हा वर्षभर जयंतीचा कार्यक्रम चालणार आहे। पुण्यश्लोक 300 अंतर्गत हा धनगरी रुद्रनाद हा कार्यक्रम पुण्यात होतोय। पुणे ही सांस्कृतिक शहर आहे आणि सांस्कृतिक शहराला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक दर्जा द्यायचं काम हे धनगरी ढोल वादनातून होणार आहे। धनगरी ढोल वादनाच्या सोबत गजनृत्य ही धनगरांची जी परंपरा आहे, या परंपरेचं सुद्धा प्रदर्शन पुण्यामध्ये होणार आहे। किमान 500 धनगरी गजनृत्याचे ग्रुप हे या कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत। एका ग्रुपमध्ये किमान 50 लोक असणार आहेत आणि ओव्याचे जे कार्यक्रम करतात ओवी मंडळ, त्या सगळ्या लोकांना आम्ही निमंत्रित करतोय। हा कार्यक्रम रेसकोर्सच्या ग्राउंडवरती व्हावा असा एक आमचा प्रयत्न आहे आणि या कार्यक्रमासाठी देशाचे नेते माननीय गृहमंत्री अमित शाह यांना मी निमंत्रित केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीचे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कारण 25,000ची आम्ही आधी घोषणा केली होती, पण आता 10-15 दिवस आमचं काम चालू होतं। आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान 10,000 ढोल येणार आहेत। कोल्हापूरची सगळी मंडळी इथं आलेली आहे। सांगली जिल्ह्यातून 10,000 ढोल येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे
आणि मग म्हटलं आणि जे कर्नाटक आहे, आंध्र आहे की जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना हा विषय कळालाय, तर त्या लोकांचं म्हणणं आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्यामुळे आता तो आकडा 50,000 वरती गेलेला आहे. आता ते लोकांना पटत नाही कसं काय होणार आहे, पण ते शक्य आहे. आणि असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही. तो फक्त धनगरच करू शकतात. हे वर्ल्ड रेकॉर्ड धनगरच करतील आणि पुन्हा कोणी मोडायचं असेल तर ते धनगरच मोडू शकतोय. एवढा मोठा सांस्कृतिक वारसा कुठल्या समाजाला नाही आणि त्यामुळं त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय. अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा. मी त्यांना भेटलो देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये, बावनकुळे साहेब. तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे. आता त्यांनी वेळ दिली त्या दिवसाचा कार्यक्रम ठरवू. आमची शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला ह्या कार्यक्रमाची वेळ मिळावी. हा कार्यक्रम 2 दिवस चालेल. आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत. आमची परवानगी आम्ही सीपी साहेबांना मागणार आहे की तो रात्रभर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या, कारण 500 ग्रुप येणार आहेत आणि एका गजनृत्याला त्यांची घाई म्हणतात त्याला, ती घाई खेळायला किमान 10 मिनिटं लागतात एका घाईला आणि प्रत्येक ग्रुपला 2 वेळा संधी द्यावी लागते. तर असे 500 ग्रुप येणार आहेत. तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलं आधुनिक वाद्य वाजवत नाही. आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळं जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण, आदली रात्र आणि उद्याचा दिवस पूर्ण संध्याकाळी 6-6:30 हा कार्यक्रम सुरू होईल. नाही आता तर बाकीचे बऱ्याच मान्यवरांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत. माननीय देवाभाऊ आहेत. एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे. माननीय बावनकुळे साहेब आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, चंद्रकांत दादा आपले इथले मंत्री महोदय त्यांना आम्ही बोलवणार आहे, सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या त्यावेळेस निमंत्रण देऊ. नाही बोलवणार. हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे. धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे. सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही. हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम. अजित पवारांना न बोलवण्याचं कारण अरे तो बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय. हा फार किरकोळ आहे. तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका. हा काय राजकीय आपला विषय नाही.